नमस्कार. ग्रंथाली साहित्याचा पार आणि आपण सगळेजण पुन्हा जोडले जातोय पाक्षिक अक्षर मैफिलीमध्ये. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मी आजच्या भागाची संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. कविता म्हणजे काय हो, असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं उत्तर आहे ते वेगवेगळं असू शकेल. अगदी अर्ध्या किंवा एखाद पानाची कविता, ही कविता आपल्याला खूप भावते, कधी अक्षरशः आतून हलवून जाते. आपण मैफिलीत एखादी कविता ऐकतो, पण तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्या कवितेचा होणारा परिणाम मात्र किती वेगवेगळा असू शकतो, नाही? काय असते ह्या कवितेची जादू किंवा कवितेची ताकद हे शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा अनेक कवी कवयित्री यांच्या कविता आपल्याला सापडतात. आज आपण संवाद साधणार आहोत दोन कवयित्रींशी. उमलावे आतुनीच रोज एक नवे फूल, माळावी मनानेही रोज एक नवी झूल, असं म्हणणाऱ्या कवयित्री आणि गझलकारा प्रतिभा सराफ. प्रतिभाताई भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. कविता, गझल, ललित, कथा, कादंबरी, बालकथा, व्यक्तिचित्रणे अशी एकूण 9 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. प्रतिभाताई, आजच्या पारावरच्या गप्पांमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर आहे एक नव्या दमाची कवयित्री हर्षदा सुंठणकर. मी वाळूशी खेळण्यात गुंग, तू मात्र माझ्यात गुंग, असं म्हणणारी हर्षदा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करते. तिच्या कविता वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून, मासिकांमधून, नियतकालिकांमधून, समाज माध्यमांमधून प्रसिद्ध होत असतात आणि व्हायरलही झालेल्या आहेत. आजच्या दोन्ही कवयित्री म्हणजे प्रतिभाताई आणि हर्षदा यांच्या कविता खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून ह्या आधीही मी वाचल्या होत्या, पण आज जेव्हा हर्षदाचे कपडे वाळत घालणारी बाई आणि प्रतिभाताईंचा उमलावे आतुनीच हे दोन्ही कविता संग्रह मी वाचले, त्यानंतर मी अक्षरशः त्या दोघींच्याही कवितांची चाहती झालेली आहे. आज वाचक म्हणून आपल्या पारावरच्या गप्पांमध्ये सहभागी होणाऱ्या लेखिका सुजाता राऊत आणि रंगकर्मी सुधीर चित्ते यांचंही पारावरच्या गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत करते. प्रतिभाताईंच्या कथा, कविता, लेख, पुस्तकं यांना 50च्या वर पुरस्कार लाभलेले आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नियामक मंडळाच्या त्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसंच आकाशवाणी, दूरदर्शन मधून त्या आपल्याला दिसत असतातच अगदी नियमितपणे. मी प्रतिभा, माझी प्रतिभा हा स्वरचित कवितांवर आधारित कार्यक्रम त्या सादर करतात आणि ललित मासिकामध्ये दृष्टिक्षेप हे त्यांचं सदर सुरू आहे. प्रतिभाताई, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. उमलावे आतुनीच हा जो कविता संग्रह आहे, यामध्ये खूप वेगवेगळ्या कविता आहेत. उमलण्याच्या कविता आहेत, तशा मिटण्याच्याही कविता आहेत, प्रेम कविता आहेत, विरह कविता आहेत, बाईपणाच्या कविता आहेत, अशा खूप वेगवेगळ्या कविता आहेत. तर ह्या सगळ्या कवितांचा जो पट आहे तो कसा आहे, काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर मृण्मयी. कसं असतं ना की उमलावे आतुनीचं या माझ्या कविता संग्रहात काही उमलण्याच्या कविता आहेत, काही मिटण्याच्या कविता आहेत. तर हे उमलणं आणि मिटणं हे आयुष्यभर चालूच असतं, पण दिवसातल्या वेगवेगळ्या वेळेसही उमलणं मिटणं चालू असतं. तर या संग्रहामध्ये प्रियकराच्या, पतीच्या, आईच्या, मुलीच्या प्रेमावरच्या कविता आहेत. परंतु मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की या संग्रहात माझ्या सासू सासऱ्यांवरच्या प्रेमाच्या कविताही आहेत. जेव्हा हे कवितांचं बाळ मी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्याकडे प्रस्तावनेसाठी दिलं, तेव्हा अरुण म्हात्रे माझ्या सासू सासऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते आणि आता सासू सासरे या जगात नाहीत, पण आमच्यातलं नातं हे म्हात्रे यांना माहीत होतं आणि ते मला सहजच म्हणाले की खूप छान या 2-3 भाग झालेले आहेत, तर याच विषयावर तू अजूनही लिहू शकशील. आणि फोन ठेवता क्षणी मी 25 ते 30 भाग माझ्या सासू सासऱ्यांवर लिहिले आणि या संग्रहातील सासू सासरे आणि मी ही कविता माझी अत्यंत आवडती कविता आहे, वेगळी कविता आहे. आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते.
2010 साली माझा मातीत पूर्णत्वाने रुजण्यापूर्वी हा कविता संग्रह आला आणि आता एक तपानंतर उमलावे आतुनीचं हा कविता संग्रह आला. दरम्यान हंस, दीपावली, कवितारती अशा अनेक दिवाळी अंकातून ज्या कविता प्रसिद्ध झाल्या त्या सर्व कविता एकत्रितपणे या संग्रहात आपल्याला वाचायला मिळतील. हो प्रतिभाताई, तुमची जी कविता आहे ना, जी तुम्ही सासू सासऱ्यांवर लिहिलेली आहे, ती खरंच खूप वेगळी कविता आहेत. म्हणजे त्यात छोट्या छोट्या कविता आहेत. त्यातल्या 4 ओळी मला नक्कीच इथे म्हणून दाखवाव्या अशा वाटत आहेत. प्रतिभाताई म्हणतात, त्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले काही फोटो, त्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले काही फोटो, जे त्यांनी कधीच दाखवले नव्हते मला ते जिवंत असताना. आणि लक्षात आलं तेही कधी काळी तरुण आणि हसमुख होते. अशा छोट्या छोट्या पण मनाला अक्षरशः चटका लावणाऱ्या अनेक कविता या दोघींच्याही कविता संग्रहांमध्ये आहेत. हर्षदा सुंढणकरची बाई ही कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथं MA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मध्य प्रदेशात BA प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि ही कविता अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्याकडून अभिवाचन करून चित्रफित देखील त्याची झालेली आहे. आणि ही कविता समाज माध्यमांमध्ये बरीच व्हायरल झालेली आहे. कवितेचा हिंदीमध्ये अनुवाद देखील झालेला आहे. डोंबिवलीत झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नवे कवी नवी कविता या सत्रात कविता वाचन आणि मुलाखतीसाठी देखील हर्षदा निमंत्रित होती. कथा कविता लेखनासाठी वेगवेगळ्या नामांकित संस्थांची पारितोषिकं तिला मिळालेली आहेत. हर्षदा, कपडे वाळत घालणारी बाई ही कविता खरंच खूप गाजली समाज माध्यमांमधून. आज आपण ती कविता इथं घेणार नाही आहोत, कारण ती खूप गाजलेली आहे आणि खरोखरच आपणही यूट्यूबवर किंवा इतर समाज माध्यमांमधून ती कविता पाहू शकता, वाचू शकता किंवा पुस्तकंही विकत घेऊन वाचू शकता. हर्षदा, मला जो रस आहे हे जाणून घेण्यात की ही कविता कशी सुचली, त्या कवितेमागे काही गोष्ट आहे का, त्याबद्दल काय सांगशील? कपडे वाळत घालणारी बाई ही कविता गाजली सोशल मीडियावर. मग अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी त्याच्यावर व्हिडिओ केला, तोही गाजला. पुढे ही BA MAच्या अभ्यासक्रमातही लागली. त्यामागची कल्पना सांगायची झाली तर काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक समाजसेविका राहायला आल्या होत्या आणि त्यावेळी मी नोकरी करत नव्हते किंवा अर्थार्जनाचं माझं असं स्वतःचं काही साधन नव्हतं, तर पण पूर्ण वेळ गृहिणी होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात मला सारखी तुच्छता दिसायची की तुला हेच करायचं आहे का, हे काम आहे का तुझं, हे असलं काम करण्यात तू आयुष्य घालवणार का, किंवा विशेषतः तुला तुझ्या आईसारखंच व्हायचं आहे का, माझी आई पूर्ण वेळ गृहिणी आहे, असं त्यांचं बोलणं होतं. आणि माझ्या आईचा मला पूर्ण अभिमान आहे, कारण ती गृहिणी आहे म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे आमच्या घरात, की माझे बाबा चांगले लेखक आहेत किंवा माझा भाऊ हा कायम गुणवत्ता यादीत यायचा बोर्डात, युनिव्हर्सिटीत किंवा अगदी CAला भारत लेवलला त्यांनी CS केलं. तर एकूणच हे किंवा घराची जी एक घडी असते ती खूप सुरळीत बसण्यात आईचा मोठा हात आहे. त्यामुळे गृहिणीचा मला अभिमानच वाटतो. आणि त्यांनी ते म्हटलेलं कुठंतरी खटकलं. आणि मला वाटतं जेव्हा काहीतरी खटकतं पण ते व्यक्त करता येत नाही, म्हणजे त्या मोठ्या होत्या वयानी मानानी वगैरे, तर तिथे ते मी त्यांच्याशी वाद घालू शकत नव्हते त्या विषयावर. तशी परिस्थिती नव्हती त्यांच्याशी वाद घालण्यासारखी. तर त्यामुळे ते अशा गोष्टींची कविता बनत असेल ज्या मनात साचून राहतात. पुढे काही महिन्यांनी मी जेव्हा त्यांच्या घरी राहायला गेले तेव्हा मला तिथं दिसलं की जमिनीवर धूळच आहे. घरात 5-6 नोकर आहेत, पण घरातल्या कोणी मुख्य व्यक्तींपैकी कोणी जबाबदारी घेऊन बघत नसल्याने घरात सगळीकडे धूळ साचली आहे सगळ्या वस्तूंवर. किंवा फरशीवर तुम्हाला चप्पल घातल्याशिवाय चालता येत नाही, पायाला धूळ लागते. किंवा बाटल्यांमध्ये बरंच काहीतरी जुनं साचलेलं आहे स्वयंपाकघरात जे टाकलेलं नाही आणि बाद झालं आहे, खराब झालं आहे असं.
किंवा कपडे वाळत घातलेले तिथं मी बघितले, तर मी तशा पद्धतीने कधी कपडे वाळत घातले नसते किंवा आपल्या घराघरातले गृहिणी तशा पद्धतीने कपडे वाळत घालत नाहीत असं मला तिथं दिसलं. आणि त्यावेळी ती कल्पना सुचली. पण कल्पना सुचल्यावर त्याची कविता व्हायला नंतर 6 वर्ष गेली. म्हणजे सगळ्याच कल्पनांच्या काही कविता होतात असं नाही. जेव्हा आपल्याला काहीतरी विचार मांडायचा असतो आणि तो आपल्या मनाजोगता कागदावर उतरतो तेव्हा मला वाटतं त्याची कविता होते. आणि ह्या कवितेचंही तसंच झालं की पुढे 6 वर्षांनी मी एकदा कपडे वाळत घालत असताना त्या कपड्यांची आतली बाजू जेव्हा बाहेर काढत होते तेव्हा मला कुठेतरी ते क्लिक झालं की हां, याची आता कविता होईल. आणि मग विचार करत गेले की अजून यात काय घालता येईल, अजून बाई कपडे वाळत घालताना काय काय करते वगैरे. आणि मग त्या सगळ्या गोष्टी लिहून ती एका वेळेत पूर्ण कविताच उतरली एकदम कागदावर. आणि अशा प्रकारे ती लिहिली गेली. बापरे, 6 वर्षांनी एक कविता तयार झाली. 6 वर्षांपूर्वी जे एक बीज मनात होतं त्याची कविता व्हायला 6 वर्ष लागली. पण मला असं वाटतं की नंतर कितीतरी वर्ष ही कविता अनेक लोकांना भावलेली आहे, अनेक लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे. प्रतिभाताई, गझलकारा म्हणून तुम्ही आज ओळखल्या जाता. गझल आणि कविता हे दोन्ही एकत्र घेऊन जाताना तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव काय आहे? आयुष्यात एखादा हळवा क्षण येतो आणि मी काहीतरी कागदावर उमटवते. हो मृण्मयी, मी कागदावरच लिहिते. आणि कसं असतं ना की एखादी कविता किंवा एखादी गझल लिहावी असं मनात नसतं. मी काहीतरी लिहिते आणि ती नंतर बघते तर गझल असते किंवा कविता असते. तर हे मनातलं जे काही असतं ते कोणत्या फॉर्ममध्ये कागदावर येईल हे सांगता येत नाही. इतकंच नव्हे तर एखादा मनात विचार उसळतो किंवा एक अस्वस्थ करणारा क्षण असतो तेव्हा मी काहीतरी लिहिते. तेव्हा ते कधी कधी ललित गद्यही असतं किंवा एखादी कथाही असते. तर असं ठरवून लिहिता येत नाही. पण एक मात्र मी नक्कीच सांगेन की माझ्या कोणत्याही गद्य लेखनापेक्षा मला माझ्या कविता आणि गझल या नेहमीच जास्त जवळच्या वाटतात. खरंय प्रतिभाताई, तुम्ही म्हणता तसं ठरवून लिहिता येत नाही. आणि तुमचं उत्तर ऐकल्यावर खरं सांगू का, मला असं वाटलं की लेखन ही एक अभिव्यक्ती असते आणि त्याला आपण कथा, कविता किंवा गझल, कादंबरी अशी नावं फक्त देत असतो, पण मुळात ती एक अभिव्यक्ती असते. प्रतिभाताई, तुमच्या ज्या कविता आहेत, उमलावे आतूनीच या कविता संग्रहामध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. त्यामध्ये बाईपणाच्या कविता आहेत, मगाशी तुम्ही म्हणालात तसं सासू सासऱ्यांवरची कविता आहे, मुलीशी काय नातं असतं ह्याच्या कविता आहेत, नात्यांवरच्या कविता आहेत, प्रेम कविता आहेत. पण हा जेव्हा कविता संग्रह सलग आपण जेव्हा वाचतो तेव्हा खरं सांगू का, असं मस्त लाटांवर गेल्यासारखं वाटतं. म्हणजे एकेका लाटेवर साधारण सारख्या विषयाच्या कविता आपल्याला सापडतात. तर ही जी विषयवार मांडणी आहे तर ती तुम्ही मुद्दाम केलीत का? त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मला तुझा प्रश्न आवडला मृण्मयी आणि तुझं कौतुकही वाटतं. कारण हे तुला जे लाटांवर लाटा असल्यासारखं वाटतं ना, तर मी जेव्हा कविता संग्रह काढायचा ठरवला तेव्हा या कवितांना असंच विभागलं होतं. प्रेमविषयक कविता, नातेसंबंधांविषयी कविता वगैरे वगैरे. आणि हे बाळ जेव्हा मी कवी अरुण म्हात्रेंकडे दिलं तेव्हा ते म्हणाले की कोणत्याही कविता अशा एअरटाईट कंपार्टमेंटमध्ये आपल्याला विभागता येत नाहीत. आणि त्यांचं हे म्हणणं मला खूप पटलं, आवडलं. आणि त्या विभागांची नावं आम्ही मधून काढून टाकली, पण त्या कविता तशाच ठेवल्या गेल्या त्या संग्रहात. आणि त्यामुळे तुला जे वाटतं की लाटांवर लाटा आहेत आणि एकेका लाटावर एकेका विषयांच्या कविता आहेत, ते तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. या निमित्ताने मला सांगायला आवडेल की ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगभरात कविता पोहोचवल्या, मराठी कविता पोहोचवल्या, तर त्यांनी माझ्या संग्रहाला जी प्रस्तावना दिली आहे तर कवितेविषयक
लेखाचा तो एक उत्तम नमुना आहे असे मला या निमित्ताने सांगायला आवडेल. आणि मृण्मयी, मला हेही सांगायला आवडेल की ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी अतिशय प्रेमाने माझ्या या संग्रहाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रतिभाताईंचा कविता संग्रह वाचल्यानंतर किंवा वाचताना लाटांवर झुलल्यासारखं वाटतं. तसंच हर्षदा सुंठणकर यांची ही एक वेगळी शैली आहे. म्हणजे हर्षदाच्या ज्या कविता आहेत त्या रोजच्या आयुष्यातल्या कविता आहेत, साध्याशा वाटतात, पण कविता पूर्ण होता होता ती कविता काहीतरी वेगळंच सांगून जाते आपल्याला. हर्षदा, या तुझ्या लेखन शैलीबद्दल. साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे. केशवसुतांच्या या ओळी आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांनाच साध्या साध्या गोष्टीत किंवा रोजच्या जगण्यात अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये काही ना काही सापडत असतं. काही जण ते लिहितात, काही व्यक्त करतात, काही जण व्यक्त करत नाहीत. तर व्यक्त करणाऱ्यांचीही वेगवेगळी पद्धत असते. कोणी कविता लिहितं, कोणी चित्र काढतं. तर मला वाटतं आपण जर शोधत राहिलं तर साध्या साध्या गोष्टींमध्ये काही ना काही सापडत राहतंच. आणि कविता पूर्ण होता होता वेगळंच काही सांगून जाते. याबद्दल जर सांगायचं झालं तर मला वाटतं की प्रत्येक कवितेमागे एक विचार असतो. म्हणजे मला जर कोणीतरी सांगितलं की इथे एक समोर डोंगर आहे आणि त्याच्यावर कविता लिही, तर मी वर्णनपर शैलीत नाही लिहिणार. ती माझी शैली नाही आहे की डोंगरावर झाडं आहेत किंवा डोंगर एवढा उंच आहे, तो असा असा दिसतो, असे विचार मला नाही येणार. त्याऐवजी या डोंगराच्या अंतरंगात काय दडलं आहे किंवा त्याच्या पाठीमागे काय काय दडलेलं आहे, अशा प्रकारचा कदाचित वेगळा विचार येत असेल आणि त्यामुळे ही शैली विकसित झाली असेल. मुख्यतः वाचन किंवा लेखन यामुळे लिहित गेल्याने तसं ही जास्त विकसित झाली असेल असं मला वाटतं. हर्षदाची अशीच एक साधीशी वाटणारी कविता पण खूप काही सांगून जाणारी कविता, फुलपाखरू. तुझं फुलपाखरू असणं मी मान्य केलंय, तुझं फुलपाखरू असणं मी मान्य केलंय. त्यामुळे मी हेही मान्य केलंय की मी कितीही सुंदर फूल असले तरी कधीतरी तू उडून जाणारच. तुझं फुलपाखरू असणं मी मान्य केलंय, त्यामुळे मी हेही मान्य केलंय की मी कितीही सुंदर फूल असले तरी कधीतरी तू उडून जाणारच आणि दुसऱ्या फुलावरही बसणारच. फुलपाखरावर प्रेम झालंय हे स्वीकारल्यावर, फुलपाखरावर प्रेम झालंय हे स्वीकारल्यावर फुलाचा समजूतदारपणाही रुजवायला हवाच ना स्वतःमध्ये. वा, क्या बात आहे. इतकी छोटीशी कविता पण खरंच आशयघन अशा ह्या सगळ्या ज्या आहेत त्या कविता आहेत. हर्षदा, मला सांग, तुझी आणि कवितेची भेट कधी झाली? कधीपासून तू कविता करतेस? तुझा जो कवितेचा प्रवास आहे तो थोडक्यात सांग. कवितेची भेट लहानपणापासून घरात तसं वातावरणच होतं. अगदी माझे बाबा सुभाष सुंठणकर विनोदी लेखक, पण त्यांचा सगळ्यात आवडता साहित्य प्रकार कविता हा आहे. आणि ते लहानपणापासून अनेक कविता वाचून म्हणून दाखवायचे. माझ्या भावालाही खूप कविता पाठ होत्या आणि तो सारख्या त्या म्हणत राहायचा. मला एक प्रसंग आठवतो. मी 4 वर्षाची असताना शाळेत मला घातलं होतं आणि सगळी लहान मुलं विचारतात तसा एक मी प्रश्न विचारला होता बाबांना की शाळा का असते. तर साधारणतः सगळ्या घरात याचं उत्तर असं दिलं जातं की तू शिकून मोठी व्हावीस म्हणून शाळा असते किंवा तुला नोकरी मिळावी म्हणून शाळा असते. पण बाबांनी मला इंदिरा संतांच्या कवितेच्या 4 ओळी सांगितल्या होत्या. वाट चाल ही पुढची दुस्तर, सुसह्य व्हावी म्हणून इथे तर, नालखुरांना घेती ठोकून, नालखुरांना घेती ठोकून. तर अशा प्रकारचं हे वातावरण असल्याने या वातावरणातच कविता भेटली आणि मी पहिली कविता लिहिली 6व्या वर्षी.
समजक बालगिरी देवा भक्त असा हा कोणी, अशी काहीतरी ती कविता होती. आणि त्याच्यात मराठी भाषेत नसलेले अनेक शब्द होते, तरीही बाबांनी त्या कवितेचा अर्थ मला समजावून सांगितला होता. पण म्हणजे विनोदाचा भाग बाजूला जाऊ देत, मी खऱ्या अर्थाने कविता लिहिली ती कॉलेज झाल्यावर. साधारणतः सगळेजण कॉलेजात गेल्यावर कविता लिहितात. मी माझं कॉलेज झाल्यावरच्या वयात कविता लिहायला लागले. आणि पहिल्यांदा त्या माझ्यापुरत्याच असायच्या, माझ्या डायरीत, फक्त मला व्यक्त व्हायचं असायचं म्हणून. नंतर दिवाळी अंकांना पाठवत गेले, मग प्रसिद्ध होत गेल्या, मग कार्यक्रमांना बोलावणी येत गेले. एकीकडे हा प्रवास सुरू होता, दुसरीकडे माझा स्वतःशी असा एक प्रवास सुरू होता की कवितेकडे अधिक गंभीरपणे बघत गेले आणि खूप गांभीर्याने घ्यायला लागले ती. किंवा शब्द मांडणी ह्याच्याबाबत मांडणी अधिक काटेकोर पाहिजे, शब्द अधिक चपखल आले पाहिजेत, विचार करण्याच्या पद्धती बदलल्या पाहिजेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं एखाद्या घटनेचा विचार केला पाहिजे. हे सगळं मग नंतर हळूहळू यायला लागलं. शिकत गेले अनेक गोष्टी. आणि अजूनही हा प्रवास चालू आहे, अजूनही शिकते आहे, बरंच काही शिकायचं बाकी आहे. तर असा हा प्रवास चालू आहे कवितेचा. खरंच प्रवास हा निरंतर चालू राहणारच आहे. आणि आपल्याला आता दोन्ही कवयित्रींकडून म्हणजे त्यांच्याकडून कविता ऐकण्याची उत्सुकताही लागली असेल, तर दोघींकडूनही आपण आता एक एक कविता ऐकूया. प्रतिभाताई, कसं असतं ना मृण्मयी, की कोणत्याही कविता लिहिताना आनंद होतोच, पण कविता सादरीकरणाचा आनंद खूप जास्त असतो. तर बाई या विषयावर मी 30-40 कविता लिहिल्या असतील. त्यातलीच एक कविता आज तुला ऐकवते. सहज वावरते बाई, अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहीत असतं नेमकेपणाने कुठे घालावा हात. कुठे आहे घरात मेणबत्ती आणि काडेपेटी. कुठे आहे घरात मेणबत्ती आणि काडेपेटी. ती धडपडत नाही ती शोधताना आणि लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना आणि लावताना. क्षणार्धात घर उजळून जातं. क्षणार्धात घर उजळून जातं आणि प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. आणि प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र जाणवत नाही. अंधार झाल्यावरही आणि उजेड पडल्यावरही बाईचं अस्तित्व मात्र जाणवत नाही. अंधार झाल्यावरही आणि उजेड पडल्यावरही. अस्तित्व ही कविता सादर करते. पौर्णिमेचा चंद्र बनायचं होतं. पौर्णिमेचा चंद्र बनायचं होतं, पण मी बनून राहिले चंद्रकोरच. उरलेला अर्धा भाग तू पूर्ण करशील म्हणून. पौर्णिमेचं चंद्र बनायचं होतं, पण मी बनून राहिले चंद्रकोरच. उरलेला अर्धा भाग तू पूर्ण करशील म्हणून. पण तो भाग इतकी वर्ष अस्तित्व शोधत राहिला काळ्या अंधारातच. इतकी वर्ष झाल्यावर कळतंय, इतकी वर्ष झाल्यावर कळतंय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही आपल्यातला चंद्र. इतकी वर्ष झाल्यावर कळतंय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही आपल्यातला चंद्र. स्वतःच वाढवत जायला हवं स्वतःचं तेज. जाळणाऱ्या धगीला बनवायला हवं तेजाची झगमगती शलाका. कोहमपासून सोहमपर्यंतचा फेरा स्वतःच पूर्ण करून बनायला हवं परिपूर्ण वर्तुळ. आणि हे जमलं की मग आसही राहत नाही चंद्र बनण्याची. स्वतःच्याच नकळत आपण बनतो स्वयंप्रकाशी सूर्य, ज्याचा किंचितसा कवडसा लपेटून चंद्रच चढवतो मुखवटा पौर्णिमेचा. आणि सूर्याला त्याचा ना सुगावा असतो ना फिकीर. धन्यवाद. वा हर्षदा,
मला वाटतं ही कविता मौजच्या दिवाळी अंकामध्ये आली होती आणि त्या कवितेची जी पकड आहे ती अगदी जबरदस्त आहे असं मी म्हणेन. हर्षदाचा जो कविता संग्रह आहे कपडे वाळत घालणारी बाई, या कविता संग्रहाबद्दल बोलण्यासाठी वाचक म्हणून आज आपल्या पारावर आलेले आहेत सुधीर चित्ते. ते रंगकर्मी आहेत. कल्याण काव्यमंच आणि पुलकट्टा कल्याण यांच्या माध्यमातून साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं ते कल्याण शहरात आयोजन करत असतात. ऐकूया सुधीर चित्ते यांना हर्षदाच्या कविता संग्रहाबद्दल काय वाटतं ते. सत्य, साधेपणा आणि माणुसकी हीच खरी कवितेची शक्ती असते. मग ते सत्य वैयक्तिक असो वा सामाजिक असो. असे कविवर्य सुरेश भट यांनी कवितेची व्याख्या करताना म्हटलंय. आणि याची प्रचिती मला नुकताच एक काव्यसंग्रह वाचताना आला. तो संग्रह म्हणजे कवी हर्षदा सुंठणकर बेळगाव यांचा संग्रह कपडे वाळत घालणारी बाई. हा संग्रह ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे. खरं तर 2017 साली डोंबिवली येथे संपन्न झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा ही कविता त्यांच्या तोंडून ऐकली होती आणि त्याच क्षणाला ही कविता माझ्या मनात घर करून गेली. कारण मला ही कविता ऐकल्यावर कविवर्य शंकर वैद्य सरांची आईच्या हाती असते जगण्यासारखे काहीतरी ही कविता आठवली होती. त्या दिवसानंतर या दोन्ही कविता मला सातत्याने आठवत असतात. खरं तर हा संग्रह येतोय, या संग्रहाचं शीर्षक वाचल्यावर मनामध्ये कदाचित या संग्रहात स्त्रीवादी किंवा बाईपणाच्या अधिक कविता असतील असं वाटून गेलं. पण हा संग्रह वाचायला घेतला आणि सुखद धक्काच बसला. कारण ह्या कवीने आपल्या अवतीभोवतीच्या विश्वाला प्राधान्याने जागा दिलेली आहे. तारुण्य सुलभ प्रेम, विरह, असोशी, कारुण्य या सगळ्या भावभावना प्रकट करणाऱ्या कविता या संग्रहात आहेतच. पण त्याच वेळेला या संग्रहामध्ये माणसाचं सामाजिक जगणं आणि वैश्विक चिंतन देखील या कवितांमधून प्रकट होत राहतं. मुक्त अर्थव्यवस्थेचा कुटुंबावर, जगण्यावर, नातेसंबंधांवर होणारा परिणाम, माणसाची वाढलेली राक्षसी अभिलालसा म्हणा, लालसा म्हणा, किंवा बालविश्व किंवा जनरेशन गॅप, अशा अनेक पैलूंवर ही कविता स्वतःचं भाष्य करते. माझ्या मते कवी हर्षदा सुंठणकर अडल्ट इगोमधून वाचकांशी संवाद साधण्यामध्ये अतिशय यशस्वी झालेले आहेत. माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं असंच साहित्य पुन्हा येवो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हर्षदाची एक कविता आहे स्त्री, त्यातला छोटासा भाग मला इथे नक्कीच वाचून दाखवावासा वाटतो. कुठे शिकली असेल ती असं वळवाच्या पावसासारखं बिनधास्त कोसळायला. कुठं शिकली असेल ती असं वळवाच्या पावसासारखं बिनधास्त कोसळायला. तिच्या रागाच्या कोसळण्यातूनही जेव्हा उमलली कोळी फुलं. तिच्या रागाच्या कोसळण्यातूनही जेव्हा उमलली कोळी फुलं, तेव्हा इतरांना कळलं स्त्री काय असते. याच स्त्रीचं वर्णन करताना प्रतिभाताई म्हणतात, बाई कितीतरी पिना लावते. त्यांच्या कवितेचं नाव आहे पिना. बाई कितीतरी पिना लावते, निर्यांना, पदराला, आणखी कुठे कुठे. शरीराच्या एका एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात. तिच्या मनावरच्या पिना कोणालाच दिसत नाहीत. ह्या दोन्ही संग्रहांमध्ये बाईपणाच्या कविता आहेतच, तसंच खूप वेगवेगळ्या विषयांच्या कविता आहेत. तर हे दोन्ही संग्रह आपण जरूर वाचाल अशी अपेक्षा आहेच. दोन्ही संग्रह कसे मिळवायचे हे आपल्याला माहिती आहेच. ग्रंथालयाचे जे फोन नंबर्स आहेत त्यावर आपण हे दोन्ही संग्रह मागवू शकता, घरपोच मागवू शकता आणि ते तुम्हाला सवलतीच्या दरात मिळू शकतील. यानंतर प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतुनीच या पुस्तकावर वाचक म्हणून आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत सुजाता राऊत. बांद्रा येथील महाविद्यालयात
अकाउंटन्सी विषयाचं ते अध्यापन करतात. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ऐकूया सुजाता राऊत यांना. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशनातर्फे कवयित्री प्रतिभा सराफ यांचा नवीन कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि ग्रंथाली प्रकाशनाच्या या नवीन पुस्तकाचं स्वागत करते. या कविता संग्रहाचं नावच अतिशय उत्कट आणि काव्यात्मक असं आहे, उमलावे आतूनीच. प्रतिभा सराफ यांच्या लेखणीने सर्व साहित्य प्रकार हाताळले आहेत आणि त्यामध्ये त्यांचा आपला असा एक ठसा उमटवला आहे. पण दीर्घ काळाने त्यांचा हा कविता संग्रह आपल्या समोर येत आहे. एका अर्थाने एक संवेदनशील मनाने या काळात अनुभवलेले एक जे संचित आहे तेच कवितेच्या स्वरूपात आपल्या समोर येते. स्त्री जेव्हा लिहू पाहते, कवितेतून व्यक्त होते, तेव्हा खरं तर ती जीवनातलं वास्तव आणि जीवनातली स्वप्न या 2 स्तरांवरच्या काव्यवाटा शोधत असते. प्रतिभा सराफ यांची या टप्प्यावरची कविता ही अशाच एका विशुद्ध अशा सृजनतत्वांचा शोध घेणारी कविता आहे. पण ही कविता फक्त दुःखाची गाणी गाणारी नाही. ती शांतपणे प्रश्न उपस्थित करते, वास्तवाकडे डोळसपणे पाहते आणि त्याच वेळी आपल्या स्वप्नांचा मागोवा घेते. ती अतिशय ठामपणे आयुष्यावरच्या विश्वासावर उभी आहे आणि जगताना मनात पडणाऱ्या सनातन प्रश्नांची उत्तरं ती शोधते. पण तिचा प्रेमावर आणि माणूसपणाच्या नात्यावर विश्वास आहे. निसर्गाशी एक अतिशय सुंदर असं संवादी नातं या कवयित्रीचं आहे आणि या कवितांमध्ये जे भाषिक अवकाश आहे त्यात निसर्ग प्रतिमांचं एक सुंदर प्रतिबिंब अनेक वेळा पडलेलं दिसतं. ही कविता परिपक्व आहे, अनुभवांनी संपृक्त अशी आहे, पण मूळ गाभ्यामध्ये एक कोवळीक दिसते. या अभिव्यक्तीत एक अशी आत्मलीन वृत्ती आहे, संयम आहे. वेदनेच्या वाटेने ती पुढे जाते, बाईपणाच्या नियमांचा ती उहापोह करते. मुक्तछंद हा तिचा जरी पिंड असला तरी एक भावनोत्कट कविता सुंदर आणि सरळ लयीत ज्यावेळी व्यक्त होतात तेही अतिशय छान वाटतं. खरं तर तशी एक कविता मला फार आवडली आहे. ती कविता, तुझं तोलून बोलणं जणू टांगलं झुंबर, हले डुले लोलक त्याची कानी किण किण, तुझं जपून चालणं जणू संथ शांत लाट, जपे किनाऱ्याचा काठ वाळूतली पायवाट. या कवयित्रीचा लेखनपिंड हा भावस्पर्शी, तरल आणि तटस्थ निखळपणे जीवनानुभव मांडणारा असा आहे. स्त्री मनाची अभिव्यक्ती ती निर्मळपणे व्यक्त करते आणि समाजाला काही प्रश्न विचारते, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत असते. आई मुलीच्या नात्याचे पदर आजवर प्रतिभा सराफ यांनी अनेक कवितांमधून उलगडले आहेत. पण त्याचवेळी त्यांनी सासू सासऱ्यांवर जी एक कविता केलेली आहे ती मला खरंच फार मनापासून आवडली आहे आणि त्यामधलं ते नातं त्यांचं असणं त्यांनी खूप साध्या आणि सरळ शब्दांमध्ये व्यक्त केलेलं आहे. या कवितांमध्ये फुलं, झाडं, निसर्ग, फांद्या, पानं अशा प्रतिमा अनेक वेळा येतात आणि एक अतिशय बहरलेली असं हे कवितेचं झाड आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि मला एक आवर्जून आठवण सांगावीशी वाटते की माझ्या PhDच्या प्रबंधासाठी जागतिकीकरण आणि स्त्रियांच्या कविता या भागावरती जेव्हा मला कविता संग्रहांवर लिहायचं होतं तेव्हा माझे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब लबडे सरांनी प्रतिभा मॅडमचा हा रेफरन्स दिला आणि आमची अगदी नुकती ओळख झाली आणि त्या ओळखीमधनं आमची मैत्रीचं रोपटं खरंच छानपैकी रुजलं आणि ते बहरत गेलं आणि एक चांगली व्यक्ती, चांगली कवयित्री तर त्या आहेतच आणि एक चांगली व्यक्ती, एक चांगली मैत्रीण मला मिळाली हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. शेवटी मी त्यांची एक माझी आवडती कविता म्हणते आणि इथेच थांबते. कवितेचं नाव आहे पाऊस आणि मी. प्रत्येक वर्षीचा पाऊस जीवनरस भरलेल्या हिरवट पोपटी पानांना स्पर्श करण्यासाठी खुणावतो. प्रत्येक वर्षीचा पाऊस जीवनरस भरलेल्या हिरवट पोपटी पानांना स्पर्श करण्यासाठी खुणावतो. पण या पानांना स्पर्श करण्यासाठी मला हवासा वाटतो. तुझ्या हातात माझा हात. पाऊस येतो जातो,
पाऊस येतो जातो, तू कॅनव्हासभर रंगवतोस हिरवेपण कोरड्या मनाने, तसा पाऊस आटत जातो माझ्या मनातला. डोळ्यातून बरसणाऱ्या पावसात मला दिसतात पानांचे रेषीय सांगाडे. पाऊस मला समजावतो, अगं वेडे, पुढच्या वर्षी मी येणार आहेच की, धीर सोडू नको. पुढच्या वर्षी पाऊस नक्की येईल, ठाऊक आहे मला, पण तोपर्यंत मी असेन का हिरवी. कवयित्री प्रतिभा सराफ यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि ग्रंथाली प्रकाशनाने हे कवितांचं पुस्तक अतिशय सुबक नेटकेपणे त्यांच्या परंपरेला साजेसं असं काढलं आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि एका चांगल्या जीवनानुभव देणाऱ्या कवितांचा आनंद घ्या असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद सुजाताताई. हर्षदाची एक ओझे नावाची कविता आहे. ओझे. दुखावलास, हळूच अंदाज घेत विचारलं तिनं. हो, तुझ्यामुळे. तो सहजच म्हणून गेला आणि विसरूनही गेला ती क्षुल्लक गोष्ट. तिच्या मनावर मात्र आता ओझे, जन्मभरासाठी. हर्षदा, तुझ्या या कविता संग्रहाला आणि तुझ्या काव्यलेखनाला भरपूर शुभेच्छा देते आणि पुढचे लेखनाचे मनसुबे काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून. काय सांगशील? ठरवून असं कधी लिहिलं नाही आत्तापर्यंत, किंवा मला वाटतं ह्यापुढेही असं कधी लिहिलं जाणार नाही की अमुक एक वर्षात एवढं लिहायचं आहे वगैरे. मनापासून जेव्हा काहीतरी लिहावंसं वाटेल तेव्हा लिहीन. तेही मनात जोगतं कागदावर उतरेल तेव्हा त्याची कविता होईल. त्यामुळे त्यात ठरवून लिहिणं असा भाग नाही आहे. शिकण्याची प्रोसेस मात्र मला वाटतं जन्मभर चालू राहील. धन्यवाद हर्षदा. प्रतिभाताईंच्या अनेक कविता आणि गझलांना स्वरसाज चढवला गेला आहे, त्यांची गाणी झालेली आहेत. त्याविषयी आपण प्रतिभाताईंकडून जाणून घेणार आहोतच. पण त्यांची एक मुक्तछंदातली छोटीशी कविता, पण खूप अशी आत रुजणारी कविता आहे मला वाटतं ही. कवितेचं शीर्षक आहे तो. आरशात दिसते हसरी छबी. आरशात दिसते हसरी छबी, कोण डोकावतंय? मीच. का तो? किती काळ गेलाय, किती काळ गेलाय. अचानक दाटून आलंय. पाऊस येणार का तो? शब्दामागून शब्द ढगातून झरतायत. शब्दामागून शब्द ढगातून झरतायत. ही माझी प्रतिमा की हा तो? प्रतिभाताई, या मुक्तछंदातल्या कविता तर आहेतच, पण जेव्हा तुमच्या कवितांची, गझलांची गाणी होतात तेव्हा काय वाटतं हो? आपल्या कवितांची गाणी होणे हा कोणत्याही कवीसाठी खूप आनंदाचा क्षण असतो. माझ्याही 10 गझलला ज्येष्ठ गझलकार यशवंतदेव यांनी संगीत साथ चढवला, याचा आनंद आहे. त्यानंतर संगीतकार आणि गायिका सुमित्रा सामंत यांनीही माझ्या गझलांना संगीत साथ चढवला आणि त्या गायल्या. आकाशवाणीवर त्या 10 गझला अधूनमधून वाजत असतात. त्यानंतर अलीकडे औरंगाबादचे संगीतकार अतुल दिवेसर आणि माझी मैत्रीण वैशाली कुर्तडीकर यांनीही माझ्या गझलांना संगीत दिले आहे. आत्ताच वैशाली कुर्तडीकरांनी कशाला दिल्या तू गुलाबी खुणा ही माझी आवडती गझल आहे, त्याचे चित्रीकरण केलेलं आहे आणि ते यूट्यूबवर टाकले आहे. आकाशवाणीचे लिमये सर यांनी उमलावे आतुनीचं या संग्रहातील एका कवितेला तिरप उन्हाची अशी पुन्हा का,
तरळतं नकळतं येते या गझल साथ चढवलेला आहे. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपल्या कवितांना किंवा गझलला कोणी संगीत साथ चढवतो, ते गायलं जातं, त्याचं चित्रीकरण होतं, याचा खूप आनंद असतो. धन्यवाद प्रतिभाताई. प्रतिभा सराफ यांचं उमलावे आतूनीच आणि हर्षदा सुंठणकर यांचं कपडे वाळत घालणारी बाई ही दोन्ही पुस्तकं, हे दोन्ही कविता संग्रह वाचण्याची उत्सुकता मला वाटतं नक्कीच आज निर्माण झाली असेल. हे दोन्ही कविता संग्रह आपण ग्रंथालयाच्या या नंबरवरून मागवू शकता. आपल्याला हे दोन्ही कविता संग्रह सवलतीच्या दरात घरपोच मिळतील. आजच्या पारावरच्या भागामध्ये सहभागी झालेल्या दोन्ही कवयित्री प्रतिभा सराफ आणि हर्षदा सुंठणकर, वाचक म्हणून सहभागी झालेल्या सुजाता राऊत आणि वाचक म्हणून सहभागी झालेले सुधीर चित्ते, या चौघांचंही मी ग्रंथालयाच्या वतीने मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. आणि आज कविता रसामध्ये छान भिजलेला आजचा जो भाग होता त्याची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. पण निरोप घेता घेता नक्कीच एवढं सांगेन की आजचा जो भाग आहे किंवा इतरही साहित्याच्या पारावरचे जे भाग आहेत ते आपण बघाच आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील याची जी लिंक आहे ती जरूर पाठवा. आज इथेच थांबूया. नवनवीन आणि वेगवेगळ्या उपक्रमांसह आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.